तर मंडळी, भारत सरकार आणि राज्य सरकार विविध विवाह अनुदान योजनांचा जे आयोजन करत असतात, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत देण्यासाठी राबविली जातात. या योजनांचा मुख्य उद्देश गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना कन्यादानाच्या खर्चामध्ये दिलासा देणे आहे. खास करून अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद असलेली ह्या ज्या योजना आहेत, म्हणजे जे सरकार जे आहे, ज्यांचं उत्पन्न भरपूर कमी आहे, त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी सरकार जे आहे, राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा किंवा जे आंतरजाती विवाह करतात त्यांच्यासाठी पण काही योजना राबवल्या जातात. 50,000पासून म्हणा, 30,000पासून म्हणा, विविध वेगवेगळ्या योजना आहेत. ह्या ज्या योजना आहेत, भरपूर अशा कुटुंबांना माहिती नाही. तर त्या योजना कोणत्या आहेत आणि ह्या ज्या योजना आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. ज्यांच्याकडे मुलीचं लग्न झालं, ठीक आहे, लग्न झालं तर लग्नासाठी काही खर्च लागतोच. खर्च झाल्यानंतर त्यांच्याकडे कर्ज काढून जे आहे ते मुलीचं लग्न करतात. ठीक आहे, बचत गटातून कर्ज काढतील किंवा कुठून ना कुठून कर्ज काढूनच लग्न करतात. ठीक आहे, त्यासाठी राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकारने म्हणा काही योजना राबविल्या आहेत, ज्यांचं उत्पन्न फार कमी आहे. अनुसूचित जाती, जमाती, जे काही म्हणा, ठीक आहे, त्यांच्यासाठी काही योजना राबविल्या आहेत. त्यांच्यामध्ये अनुदान मिळते, 50,000 म्हणा, 30,000 म्हणा. ठीक आहे, त्या योजना कोणत्या आहेत आणि किती अनुदान मिळते त्या योजनावर आपण समोर जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो. तर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका. तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सरकारी विवाह योजनांचा जो मुख्य उद्देश आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करून त्यांच्या मुलीच्या विवाहाचा जो भार आहे तो कमी करणे आहे. विशेषतः सामाजिकदृष्ट्या मागासलेले आणि ज्यांचे उत्पन्न कमी असलेले असे जे कुटुंब आहेत ते यामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्र आणि इतर काही राज्यामध्ये विवाहासाठी राबविल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, जसे की मुख्यमंत्री कन्यादान योजना. या योजनेमध्ये 50,000 रुपये अनुदान दिले जाते. दुसरी आहे सावित्रीबाई फुले विवाह सहाय्य योजना, ज्यामध्ये 30,000 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. अपंग विवाह प्रोत्साहन योजना, ज्यात दिव्यांग विवाहासाठी 1,00,000 रुपयापर्यंतचे अनुदान जे आहे ते दिले जाते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विवाह सहाय्य योजना, ज्यामध्ये आंतरजाती विवाहासाठी 3,00,000 रुपयापर्यंतची आर्थिक जे मदत आहे ती दिली जाते. आंतरजाती विवाह काही महत्त्वाच्या पात्रता म्हणजे निकष आहेत, काही अटी आहेत. अर्जदाराचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1.5 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंतच असावे. वधूचे जे वय आहे किमान 18 वर्ष पूर्ण आणि जे वराचे वय आहे ते 21 वर्ष पूर्ण असावे. अर्जदार जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि याच्यासाठी जो आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र ते आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमाती किंवा अल्पसंख्याक प्रवर्गासाठी जो जातीचा दाखला आहे तो आवश्यक आहे. वधू आणि वराचे जे आहे ते आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, बँक खाते तपशील, रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला, वधू आणि वराचा जन्माचा दाखला. जे मी काही सगळे डॉक्युमेंट सांगले आहेत या सर्व डॉक्युमेंटची म्हणजे कागदपत्राची आवश्यकता आहे. ऑनलाईन अर्जासाठी संबंधित जे सरकारी पोर्टल आहे ते उघडून तुम्हाला नोंदणी करायची आहे. ते जे पोर्टल आहे ते महाडीबीटीचं आहे. ती जी महाडीबीटीची लिंक आहे, जे पोर्टल आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, टेन्शन घेऊ नका. त्या लिंकवरती गेल्यानंतर जे आवश्यक माहिती आहे ते आपल्याला भरायची आहे. काही जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे. टेन्शन घेऊ नका, कसं करायचं ते पण सांगतो, कुठे करायचं ते पण सांगते. जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे तर जिल्ह्यामध्ये समाज कल्याण ऑफिसमध्ये किंवा आपला जो तहसील आहे त्याच्यामध्ये तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि जे मी डॉक्युमेंट सांगले ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे ऑफलाईन अर्जासाठी. समाज कल्याण ऑफिसमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये राहतो समाज कल्याण ऑफिस, आणि जो तहसीलमध्ये जो करायचा आहे तहसील कार्यालयामध्ये तो आपल्या तहसीलमध्ये राहतो, तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. अर्ज सादर केल्यानंतर जो संबंधित विभाग आहे तो अर्जाची पडताळणी करतो. ज्या काही सर्व अटी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर तुमचं जे अनुदान आहे ते मंजूर केलं जाते. अनुदानाची मंजुरी मिळाल्यानंतर जे अनुदान आहे ते थेट वधू आणि वराच्या बँक खात्यामध्ये टाकलं जाते. याच्यापैकी बहुतांश योजनेचे जे अर्ज आहेत ते वर्षभर चालू असतात, पण काही जे योजना आहेत त्यांचा ठराविक कालावधी असतो. अर्ज प्रक्रिया जी आहे साधारणतः 30 ते 60 दिवसामध्ये
पूर्ण केली जाते. फक्त जो अर्ज आहे तो सरकारी जे अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरून भरा. मध्यस्थी जो माणसं आहेत त्यांची मदत घेऊ नका. योग्य डॉक्युमेंट सोबत जो अर्ज भरा, अन्यथा तुमचा अर्ज जो आहे तो बाद केला जाऊ शकतो. जिल्हा समाज कल्याण कार्यालय, महा ई सेवा केंद्र, संबंधित सरकारी जे योजनाचं पोर्टल आहे याच्यावरती तुम्हाला भरपूर माहिती तुम्हाला मिळू शकते या योजनांबद्दल. मुलींच्या विवाहासाठी सरकारद्वारे जे अनुदान मिळते ते जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी हे एक योगदान आहे, म्हणजे खूप मदत मिळते. योग्य पात्रता आणि जी प्रक्रिया आहे ते समजून घेतल्यास या जो योजनांचा लाभ घेणे आहे तो अतिशय आपल्याला सोपे जाणार आहे. तर ह्या ज्या योजना आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना, मुख्यमंत्री कन्यादान योजना, याच्यावरती जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी या चारही योजनाचे वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येईन. फक्त मला कमेंटमध्ये सांगा पाहिजे की नाही, किंवा जर तुम्हाला याच्याविषयी काही अधिक माहिती हवी आहे, ठीक आहे, तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा. जे काय मी योजना सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल सर्च करा, सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. माझाच व्हिडिओ नाही, भरपूर जणांचे व्हिडिओ आहेत, ठीक आहे. पण गरीब कुटुंबासाठी जे आहे हे एक मोठं महत्त्वाचं ठरणार आहे. काही लग्न झाल्यानंतरचं आहे, काही लग्न व्हायच्या अगोदरचा अर्ज करायचा आहे, काही लग्न झाल्यानंतरचा अर्ज करायचा आहे, ठीक आहे. काही आंतरजातीय विवाहासाठी आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विवाह योजना आहे ते आंतरजातीय विवाहासाठी आहे, ठीक आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज जो आहे तुम्ही महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन केल्यास, ठीक आहे, अगदी सोपं जाईल. किंवा ऑफलाईन अर्ज सगळ्यात बेस्ट आहे. जिल्हा समाज कार्यालयामध्ये, समाज कल्याण ऑफिसमध्ये जिल्ह्यामध्ये राहतो, किंवा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा जो आहे अर्ज तुम्ही करू शकता. ऑफलाईनचा सगळ्यात बेस्ट आहे, लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण होते, ठीक आहे. ही जी माहिती आहे सगळी शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ही जी योजना आहे ना, जे सरकारच्या योजना आहेत सगळे भरपूर जणांना माहीत नसते, म्हणून या योजनेचा लाभ कोणी घेत नाही, ठीक आहे. लग्नासाठी पैसा नसतो तर कसं करायचं, आधी तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो, त्यानंतर तुम्हाला जे काही कर्ज काढून तुम्ही जर लग्न केलं असेल मुलीचं तर तुम्हाला ते वापस मिळते, ठीक आहे. लग्नाची पत्रिका वगैरे काही जोडा लागेल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ठीक आहे, ते वगैरे जोडा लागते. सांगितलं आहे प्रक्रिया, ठीक आहे. कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सांगितलं आहे. हा व्हिडिओ शेअर करा, त्याच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना गरज आहे, म्हणजे खरंच या योजनेसाठी पात्र आहेत, ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.